ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. अर्जुनाच्या प्रश्नाला भगवंतांचं उत्तर, भाग 2. ओव्या आहेत 459 ते 467. भगवंतांनी अर्जुनाला आपण हे काळरूप धारण करून सर्व सैन्याचा ग्रास करणार आहोत असं सांगितलं. त्यातून पांडव वाचणार आहेत असा त्यांनी अर्जुनाला भरवसाही दिला. आता हे सर्व सैन्य मरणार असून ते ज्या काही वल्गना करीत आहे त्या कशा पोकळ आहेत ते ज्ञानदेव प्रतिमांच्या मालिकेने स्पष्ट करत आहेत. हो जे मिळोनिया मेळे, कुंथती वीरवृत्तीचे बळे, यमावरी गजदळे वाखाणी जताती. हे जे सैन्याचे समुदाय जमवून शौर्यवृत्तीच्या बळाने गुरगुरत आहेत व हत्तीचे थवे वगैरे आपली सैन्य यमाच्या वरचढ आहेत असे त्यांचे वर्णन करीत आहेत. म्हणती सृष्टीवरी सृष्टी करू आणि वाहूनी मृत्यू ते मारू, आणि जगाचा भरू घोटू यया. ती म्हणतात, ती सैन्य अशी वल्गना करतात की आम्ही प्रतिसृष्टी करू, शपथ वाहून प्रतिज्ञेने मृत्यूला मारू आणि या विश्वाचा घोट भरू. पृथ्वी सगळीची गिळू, आकाश वरीच्या वरी जाळू, का बाणवरी खिळू वारे याते. आम्ही ही सर्व पृथ्वीच गिळू व हे आकाश तर वरच्यावरच पेटवून भस्म करू. इतकेच काय, एवढा चंचल वारा, पण त्याच देखील आम्ही आपल्या बाणाने जागच्या जागी जखडून टाकू. ऐशा चतुरंगाची या संपदा, करीत महाकाळेसी स्पर्धा, वाटिवेची या मदा वळघले जे. पराक्रमाच्या मदावर स्वार झालेले जे सैनिक आहेत ते अशा या चतुरंग सैन्यरूप संपत्तीच्या साह्याने महाकाळाबरोबर स्पर्धा करतात. बोल हाती येरा होनी तिखट, दिसती अग्नी परीस दासट, मारकपणे काळकूट महुर म्हणत. त्यांचे शब्द शस्त्रांपेक्षा तीक्ष्ण व अग्नीपेक्षा दाहक आहेत असे वाटतात. आणि या शब्दांच्या मारकपणाची काळकूट विषयाशी तुलना केली तर काळकूट विषयाला मधुर म्हणावे लागेल. तरी हे गंधर्व नगरीचे उमाळे, जाण पोकळीचे पेंडवळे, अगा चित्री व फळे वीर हे देखे. अशी जरी ते गर्वाने वल्गना करीत आहेत तरी हे वीर गंधर्व नगराचे लोट आहेत किंवा पोकळीचे भेंडोळे आहेत. आणि जशी चित्राची रंगीत पोकळ फळे करतात त्याप्रमाणे हे वीर आहेत असे समज. हा गा मृगजळाचा पूर आला, दळ नव्हे कापडाचा साप केला, इया शृंगारून या खाला मांडिली या पै. हा सैन्य समुदाय म्हणजे मृगजळाचा पूर आलेला आहे. हे सैन्य नव्हे तर कापडाचा साप केलेला आहे अथवा हे सजवून मांडलेले भोज आहे. येर चेष्टविते जे बळ, ते मागाची मिया ग्रासिले सकळ, आता कोल्हारीचे वेताळ, तैसे निर्जीव हे आहाती. यांच्या बाह्य स्वरूपाशिवाय ज्या सामर्थ्याने ते हालचाल करतात ते सर्व सामर्थ्य मी मागेच नाहीसे केले आहे. आता हे सर्व वीर मातीच्या चित्रातील वेताळासारखे निर्जीव आहेत. हालविती दोरी तुटली, तरी ती एक खांबावरील बाहुली, भलतेने लोटली उलथोनी पडती. खांबावर या बाहुल्यानं हलवणारी दोरी तुटली म्हणजे हवे त्याने त्या बाहुल्यास ढकलले असता त्या उलथून पडतात. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की हे काळरूप या सैन्यातील सर्वांचा संहार करण्यासाठी धारण केलेले आहे. अर्जुनाने जरी युद्ध नाही केले तरी या सर्वांचा ग्रास हा होणारच आहे. या सैन्यातील सैनिकांनी कितीही जरी वल्गना केल्या तरी हे काळाच्या तावडीतून सुटणार नाहीत. ही सैन्य कशा आवेशपूर्ण गर्जना करीत आहेत त्याचेही शब्दांकन ज्ञानदेवानी केलेले आहे व रणधुमाळी कशी असते त्याचा प्रत्यय आणून दिला आहे. त्यातून मनुष्याचा स्वभाव चित्रित झालेला आहे. एकदा जिंकू किंवा मरू अशा आवेशाने युद्धात उतरल्यावर आपल्या शौर्याच्या बळावर आम्ही प्रतिसृष्टी निर्माण करू असं त्यांना वाटू लागतं. आपण यमापेक्षा वरचढ ब्रह्मदेवालाही डोईजड आहोत. ब्रह्मदेवासारखी प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगात आहे असा जणू काही त्यांचा आवेश असतो. पृथ्वी, आकाश, वायू या सर्वांवर आपण सत्ता चालवू शकतो असं त्यांना वाटतं आणि त्या आवेशाच्या भरात ते नाना वल्गना करत असतात. महाकाळाशी स्पर्धा करत आहोत असं त्यांना वाटतं.
हे त्यांचे बोल शस्त्र, अग्नी व विषापेक्षाही मारक आहेत असं वाटतं. पण हे सर्व म्हणजे जणू काही गंधर्व नगरीचे आभास आहेत. आकाशात मेघ गोळा झाले की तेथे वेगवेगळ्या चित्रांचा आभास होतो. प्रत्यक्षात तेथे काही नसतं. त्याप्रमाणे या वीरांच्या पोकळ वल्गन आहेत किंवा पेंढा भरून ठेवलेले प्राणी असतात. बाहेरून जरी ते वाघ किंवा सिंह आहेत असं भासत असलं तरी त्यात प्राणच नसल्यामुळं त्यांचा उग्रपणा हा पोकळ असतो. किंवा चित्रामध्ये हुबेहूब फळे रेखाटलेली असतात, पण ती वास्तविक असतात का? या सैन्याला त्यांनी मृगजलाच्या पुराची पण एक उपमा दिलेली आहे. मृगजलात मुळात पाणीच नसतं. मग त्याचा पूर आला आहे असं वाटलं तरी तो जसा व्यर्थ असतो तसे या सैन्याचे अभिमानीपणाचे बोलणे व्यर्थ आहे. किंवा कापडाचा साप किंवा कातड्यात भुसा भरून तयार केलेल्या बाहुल्या जशा फक्त बाह्य आकाराने हुबेहूब दिसतात पण त्या खोट्या असतात. त्याप्रमाणे जरी हे सैन्य वल्गना करीत असलं तरीही त्यांच्या या वल्गना व्यर्थ आहेत. कारण ज्या बळावर ते या वल्गना करत आहेत ते बळ भगवंतांनी आधीच काढून घेतलेलं आहे. त्यामुळे हे सर्व वीर म्हणजे जणू काही कळसूत्रीचे वेताळच असावेत तसे आहेत. ओव्यामध्ये कोल्हेरीचे वेताळ असा शब्द आलेला होता. या संदर्भात 9व्या अध्यायात 173 नंबरच्या ओवीमध्ये कोल्हेरीचे असिवार या संदर्भात कोल्हेरीचा अर्थ पाहिला होता. कोल्हेरीचे म्हणजे कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाचा एक प्रकार. ते कळसूत्रीचे वेताळ जसे खरे नसतात तसेच या सैन्याच्या वल्गना सुद्धा पोकळ आहेत. तेव्हा हे सर्व सैनिक बाह्यतः हालचाली करत आहेत असं वाटलं तरी त्यांचे सूत्र हे भगवंतांच्या हातात आहे. सूत्रधाराच्या हातातील दोरी तुटली की त्या सूत्राच्या साहाय्याने नाचणाऱ्या बाहुल्या उलथून पडतात. तसं भगवंतांनी सूत्र काढून घेतलं की हे सर्व सैन्य मृत्युमुखी पडणार आहे. मग अर्जुन युद्ध करो किंवा न करो. अशा प्रकारे त्या वीरांच्या पोकळ वल्गना स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवानी 7 प्रतिमांची मालिका निर्माण केलेली आहे. पुढे भगवंत अर्जुनाला शस्त्र उचलून युद्धास उभे राहण्यास सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.